इथे आम्ही पोचलो आहोत महाराजांच्या किल्ल्यावरती, ज्याचे नाव आहे प्रतापगड. आणि तिथून पुढे आम्ही शिवकालीन खेडेगाव बघायसाठी जाणार आहे. तर चला तर मग पाहूयात नक्की काय आहे शिवकालीन खेडेगावमध्ये. काय माहिती तुला हे? जेव्हा आधीच्या काळात मळणी मशीन नव्हते तेव्हा असं राऊंड करायचे, खाली सगळं धान्य टाकायचं आणि असं बैल त्याच्यावरून चालवायचा, जेणेकरून त्याच्या पायाने सगळं धान्य सुट्ट होते. असं कोण म्हटलं तुला? काय पण बस स्टँड आहे का अजून काय? जात्याचे बघ किती प्रकार आहेत. हे काय आहे? कशाची झाड आहे त्या? आमचे पण असे वाडे वगैरे होता. गोधड्या किती जण आहे. आता कोणी नाही असं जात्यावरती. हे बघ आता चुलीवरच ती स्वयंपाक चूल पेटलेली आहे. स्मेल येत ना लोक. कसलं रियालिटी दाखवल्या बघ. असं प्री साठी ते आपलं ताक का काय करतात तेच करतात ना, पण त्याचं ते ताक करायचंच आहे. विठ्ठल रुक्माईची मंदिर. हरे ओम विठ्ठल वासुदेवाला. आता बंद झालं, आता नाही. का असा फोन हलवायला नाही आलं तू. हे पार गावचं एकदम असं बघितलं ना, असं वाटतं माणसं खरंच बसले ते. रियालिटी असं वाटतं. काय ते बोलत बसले, ते केले ना तसं बोलत बसले. सांबार काय सांबार काका. चप्पल सकाळी तुटलेली घेऊन यायला पाहिजे होतं तुमच्याकडे. नवीन घेतली बघा. तुमच्याकडे आहे का क्रॉक्स वगैरे? क्रॉक्स मध्ये काय आहे का तुमच्याकडे? दाखवा थोडंसं. पाडलंय मला. आहे का काय क्रॉक्स? 500 रुपयाला. थोडं पुमा वगैरे काय भेटेल का तुमच्याकडे? हे तुमचं घर का? चांगलं आहे. काकी कुठे गेले? बोकाड विकायचं आहे का? कोंबड्याचं चिकन करायला घेऊन जावा. इथं बघ खरोखर आहे. शेकत बस. खरोखर पेटवलंय. मान्य आहे, घर लागते, पण आता ऊन पडलंय. कसं शकताय? तुझ्यासाठी करून ठेवलंय. मावळा आहे महाराजांचा तो. हो. हे बघ झाडात. ही बघा, ही अशी माणसं कुठं दरवाजा बंद करते ती, कुठं झाडं तडते ती. सोमवार काका फिरवायचं कर. फिरतय की बनवा भांडी. ते कुंभारीन. हे काय माहितीये का? रांजण. जुन्या काळातली कौलं. कुरकुरत आहे.
हम्म. इथे काहीतरी विषय आहे, ते जेवण वगैरे कोण बनवते का? मग एवढा चूल वगैरे पेटली कशी काय? त्याने ठेवलंय रियालिटी वाटायला. ओय पोरं पोरं विटी दांडू खेळते ती. यू वाडा जाऊ दे डायरेक्ट महाबळेश्वर. नाही ना, आता विटायला जायचं डायरेक्ट. बस इथे माग नको. गाव तुझ्या वजनानं तसं पण घोड्यात कुठे घे. गोलूच्या मैत्रिणी काय खेळत बसला आहे? काय आहे ते? दगड अच्छा ते टाकायचं. कोण ठेवली ती? दे ना मला. हे तुम्ही असं बघा. हा माझा वाडा. अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये एंट्री करू शकता. आणि हे सगळं जुन्या काळातलं महल. पाटलांचा वाडा. पाटलीन या पाटलीन बाई कसं आहे सोनं गळ्यात. 24 कॅरेट. ओके ते दिवा वगैरे लावायला दिवा असं आमच्या आपल्या खालच्या वाड्यात आहेत असे सेम. पाळणं आहे ते वाजवायचं आहे. आता शिवलेलं आहे त्या मशीनवरती. पहिला अशा हातावर शिवून. आता कसं पाटील काका गावतील उठ माहिती का? म्हणते बाबा 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 बाई वाड्यावरचा. हे आत्ताच केलंय, आता थोडीच असं होतं. हे दार उघडते, दार बंद आहे. पाटलीन बाई दार उघडा. साखर आहे का? मंगळसूत्र घेऊन जाऊया. खरं आहे? नाही खोटं आहे. वरण टाकले पण. वस्तू कसलं येतात ते सुपारी कापायचं किती आहे किती प्रकारचे आहेत. व्हरायटीज ऑफ. ते टाळ आहेत मंदिरातले. इकडे पण सुपारी कापायची किती मोठ्या प्रकारचं आहे बघ ती. हे उखळ आहे. हे उकळ आहे आणि तू काय त्याला उकळ म्हणतेस? जुन्या काळातली पितळेची भांडी स्वयंपाकासाठी लागणार. व्हरायटी बघ किती. आणि प्रॉपर जुने आहेत हे. असं काही नाही की बाबा आताच नवीन वगैरे. त्याने कलेक्ट केलेत ना. हे बघ प्रॉपर जुने. हे बघ चटणीला किंवा लोणच्याला ते मातीची. हे आत्ताच आहे हे नवीन. अरे अच्छा हे करायचं चाललंय. हे ते आपल्या मम्मी साहेब फोटो घेते होते. अच्छा त्यासाठी केलंय का? करायचं चाललं अजून केलं नाही. नात जा ना बाळा इकडे. ये पुढे अजून या पुढे नारळा बरोबर तिथे टाकायचं. यो काय नाव बाई तुमचं? आमचं नाव लक्षात नाही. घ्या माझा घ्या. ही हा हा हा. पुढे की पुढे. हा कोण आहे तुम्ही? महाराज हे बघ मावळे आणि ते दोन पण उभा राहायला. पाणी घेऊन जायचं. हे बघ लोहार कसं घातलं. अशी हसायची पहिली मी बघितले तर रिअल मध्ये बघितले. बोलतात अजून पण घालतात. कसलं बोर्ड आहे बघ.
मराठी भाषेत प्रॉपर म्हटलं तर काकण भरायला गेल्यात लगेच. आता भाभीकडे गेले ते नाही नाही या भाभी नाहीये, त्यांनी कपाळाला टिकली लावले म्हणजे. ते नाही, आत्ताच सांगतो मी. हा. आता भाभीशिवाय कोणाकडून बांगडी भरत नाही. येस. ते मग आपण बघितलं ते तयार करायला लागला. झोपडी घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हे बघ, ही पहिली मातीची घागर घेऊन जाणारी आणि आता मॉडर्न प्लॅस्टिकच्या घागर घेऊन जाणारी. कारण का तर उचलत नाही, वजन येत नाही. हे बघ पितळची घेऊन चालली बारकी एवढी एवढी मुलगी. हो खरंच विहीर आहे. मावशी तुमची घागर पडली वडावर पाणी काढायला वडवर. हा माझं ही इथे हे बघ पहिला लोक अशी करायची. होय मग आत्ताची काय विहिरीत उड्या मारून भरते का? भरली बघ काळा पाणी काढा. फेर वाटतं मला असल्या ठिकाणी नको. नाही जास्त खोल तरी. भीती वाटते रे नंतर ते. मी पण कुठल्या विचारत आहे ते त्यांनी ते त्यांच्यासोबत बोलायला कोण नाहीये ना. असं पारावरती बसल्यावरती माणसांना बोलायला कोण तर पाहिजे असतं ना. बोलवा की सावंताला बोलवा, देशमुखांना बोलवा, खराड्यांना बोलवा, सूर्यवंशींना बोलवा. मग मी बसले ना बोलायला त्यांच्याशी. बोलावं काका. काकांना टेन्शन आलंय. टाटाचा शेअर वर जाईल का खाली. कबड्डी 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 आहे व्हय? विट्टी दांडू खेळते. काय येतंय की काय मी आधी सांगितलंय तुला. त्याचं नाव काय असेल सांग. प्रथमेश. त्याचं नाव आहे गंधर्व, कारण त्यानं गंध लावलाय. ओ बरं जास्तच हुशार. आणि ह्यांनी काही गंध लावलेच नाही थोडं. त्यानं प्रॉपर लावलाय. कुठला किल्ला ओळख की तुझा तो कुठला आहे. आता आपण बघितला तोच आहे ना. तोच आहे. प्रतापगड. पहिला कसा होता बघ, आता केवढं राहिलंय. पाठ गेली त्याच्याकडे थोडंसं राहिलं. असं वाटलं शिवकालीन खेडेगाव. ठीक आहे, बघण्यासारखं आहे, थोडंफार आहे पण छान. कारण आम्ही प्रॉपर गावाकडच आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टी पहिल्यापासून माहीत आहेत. नवीन काय असं बघायला भेटलं. नवीन काय बघायला नाही भेटलं, कारण की सिटीतल्या लोकांसाठी ते बेस्ट ऑप्शन आहे. त्यांना माहीत नसतं. त्यामुळे गावाला लोकांसाठी एवढं काही खास नाही. लहान पोरांसाठी ठीक आहे. हां, आणि 100 रुपये तिकीटच्या म्हणाल तर भरपूर आहे. 25 रुपये ते 20 रुपये तिकीट एवढंच. काहीच नाही आहे फिरायसारखं. बॅड एक्सपिरियन्स. गणलं का? इथे शॉपिंग करायची आहे. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.